कडक उन्हांमुळे धरणाच्या पाण्यामध्ये बॅकवॉटरमध्ये बाष्पीभवन वेगानं होतंय आणि याचा मोठा परिणाम मराठवाड्यातील धरणांवर होतोय। एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला जी उन्हाची तीव्रता असते ती मार्चमध्येच निर्माण झाल्यानं जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। मार्च महिन्यात शनिवारी प्रथमच जायकवाडी धरणातून सुमारे 2.662 दशलक्ष घनमीटर पाणी बाष्पीभवनामुळे हवेत विरल्याची नोंद झाली। साध्या शब्दात सांगायचं झालं तर एवढं पाणी शहराच्या एका मोठ्या लोकसंख्येसाठी पुरेसे ठरलं असतं। मार्चच्या मध्यामध्येच तापमान 40च्या घरात गेल्यानं धरणांचा पाणीसाठा 60% खाली आला असून पुढील 4 महिन्यांसाठी आता पाणी पुरवठा हे मोठं आव्हान आहे। योगेश कुटे ज्येष्ठ पत्रकार वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत पुण्याहून आहेत। योगेशजी, यापूर्वी तुम्ही सुद्धा अशी एक बातमी खडकवासल्याच्या बाबतीत दिली होती। धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन हा किमान 20 वर्षापासूनचा मोठा विषय आहे। पाश्चात्य देशात अशा बॅकवॉटरवरती काही विशिष्ट प्रकारचे बॉल्स पसरवून टाकतात ज्यामुळे बाष्पीभवन कमी होईल। अशी अनेक टेक्नॉलॉजीची उदाहरणं असताना सुद्धा अजूनही बाष्पीभवनामुळे शहराला पुरेल एवढा पाणीसाठा बाष्पीभवित होतो, या बाबतीत काय सांगाल? प्रश्न अगदी बरोबर। आपल्याकडे उन्हाळा तीव्र असल्यामुळे आणि धरणांचा पसारा म्हणजे जायकवाडी सारखं किंवा उजनी सारखं जे धरण आहे त्यांचा पसारा मोठा आहे ना, त्यामुळे साहजिकच बाष्पीभवनाचा वेग देखील अशा पसरट धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो। खरं तर उजनी किंवा जायकवाडी मध्ये याच्या आधी असं एक प्रपोजल आलेलं होतं की या ठिकाणी सोलार पॅनल बसवावेत, म्हणजे बाष्पीभवनाचा वेग पण कमी होऊ शकेल आणि सोलार पॅनल बसवल्यानंतर त्या ठिकाणी वीज निर्मिती देखील होऊ शकेल। पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती काही झालेलं नाहीये आणि हा यंदाचा उन्हाळा तर आणखीन कडक असणार आहे। म्हणजे आता जो हवामान खात्याचा अंदाज येतो आहे, गेल्या वर्षी तर पावसाळा जोरदार राहिला, हिवाळा देखील जोरदार राहिला आणि उन्हाळा देखील त्याच पद्धतीने तीव्रतेचा असू शकतो। त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा वाढू शकतो। म्हणजे एकट्या उजनीतलं जर पाहिलं तर त्याचा जो एकूण 117 TMCचं एकूण त्याचा साठा आहे, पण त्यातनं जवळपास 8 TMC म्हणजे जवळ 4 खडकवासला धरणं भरतील इतकं पाणी ते बाष्पीभवनावर त्याचं त्या वाफेमध्ये रूपांतर होतं। त्यामुळे जायकवाडी देखील असं त्याची साईटच अशी आहे की त्याचा फुगवटा जो आहे तो लांबपर्यंत आणि अनेक किलोमीटर दूरवर पसरलेला आहे। त्यामुळे साहजिकच आपण शाळेमध्ये जसं शिकतो की बशीमध्ये जर पाणी ठेवलं तर बाष्पीभवनाचा वेग त्याच्यामध्ये वाढतो आणि कपामध्ये जर ठेवलं तर तो वेग कमी होतो। हेच सूत्र मला वाटतं जायकवाडी आणि उजनी या दोन्ही धरणांसाठी लागू आहे। योगेशजी, धन्यवाद, फार महत्त्वाची माहिती दिली आणि या बाबतीत राज्य शासनानं आता जे आधुनिक उपाय उपलब्ध आहेत बाष्पीभवन टाळण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे, कारण उन्हाळा अजून 3 महिन्याचा बाकी आहे।